शिवसेनेचा असेल 2029चा 100% एकनाथजी शिंदे साहेबांच्या विचाराचा आणि त्यांचाच असेल. आता असं आहे, शिवसेना आणि भाजपची युती आहे. युतीत ही जागा शिवसेना प्रकल्पाबद्दल बोलत आहे, नावात उठवत आहे. 35 कोटीचा प्रकल्प आहे. आमदार अभिजित पाटील विधानसभेत मांडला. आमदार अवतडे स्वतः म्हणजे टेक्निकली अनफिट आहे आणि सगळे नगरपालिकेत काय कशाचं काय मी नाही. हा विषय खूप पुढचा आहे आणि हा कशाचा दोघांच्या लेवलचा नाहीये. पहिली गोष्ट काय काय साहेब, ही जागा भाजप शिवसेना भाजपची आहे. हा असं असताना ही जागा भाजप सुटणार का आपण 2029 ला निवडणूक होणार आहे. पुलाखालून बरंच साहेब पाणी झालं. आणि दादा आपण आमदार किती निवडणूक होती आता एकत्र पक्षाच्या 2 पदाधिकाऱ्यांच्या पत्नी पण आपल्या नगरसेवक आहेत, ते प्रवेश करणार आहेत का आघाडी? नाही, दिलीप बापू आम्ही तीर्थक्षेत्र विकास आघाडी एक निवडणूक लढवत असताना एकत्रित येत असताना पक्ष पार्टीच्या पलीकडे जाऊनच मुळात आघाडीत त्या ठिकाणी एकत्रित आलो होतो. आणि दिलीप बापूंचा निर्णय आपल्यालाही माहित आहे आणि मी सुद्धा आपल्या माध्यमातून सांगू शकतो की दिलीप बापू त्या ठिकाणी प्रवेशाच्या निमित्तानं त्या दरम्यान असणारच नाहीत आणि 1-2 सहकारी देखील त्या ठिकाणी एकत्रित असणार नाहीत आणि आमचा फोर्स देखील त्या ठिकाणी नसणार नाहीत. पण दिलीप बापू असतील ते जे कोणी त्या ठिकाणी प्रवेशाला नसणार आहेत त्या आमच्या निर्णयाशी कायमस्वरूपी भक्कमपणे पाठीमाग त्या ठिकाणी आमच्या निर्णयाशी सहमत आमच्या सोबत असणार आहे. सहमत त्या ठिकाणी असणार आहे. सहमत करतायत म्हणून राज्याचा आज विकास होतोय. जसं प्रशांत परिचारक आणि तुम्ही पंढरपूरमध्ये एकत्र हातात घालून व्यवस्थित काम करणार का तर पंढरपूरचा विकास आज महायुतीचे घटक होत आहेत, विरोधी पक्षात जात नाही. काय मी आज त्या ठिकाणी शिवसेनेमध्ये एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली प्रवेश करतोय. इथं राजकीय परिस्थितीनुसार आम्ही जी निवडणूक झाली तिथं त्यांच्या विरोधात आज इथं त्या ठिकाणी निवडणूक लढलोय. हे केलं तुम्ही म्हणताय तो राजकीय त्या ठिकाणी राज्याचा त्या दरम्यानचा तो प्रश्न तुम्ही त्या दरम्यान मांडताय. मी राज्य पातळीच्या तिथल्या लेवलचा विचार करणारा एवढा मोठा त्या ठिकाणचा कार्यकर्ता नाही. मी या पंढरपूर आणि मंगळवेढा तालुक्यातल्या या मतदारसंघापुरता काम करणारा आणि इथल्या विकासापुरता मर्यादित असणारा त्या ठिकाणचा कार्यकर्ता आहे. नाही, परता मी मर्यादित काम करणारा कार्यकर्ता आहे. त्यामुळे या विकास कामाच्या बाबतीत निधीत शिंदे साहेबांच्याकडून त्या सन्माननीय त्यांच्या पक्ष आपल्या सेनेच्या पक्षाच्या मंत्री महोदयांच्याकडून विकास कामाच्या बाबतीत जितका काही निधी या तालुक्याच्या दोन्ही मतदारसंघाच्या त्या ठिकाणी आणता येईल तेवढा आमचा दादाचा त्या ठिकाणी आमचा मित्र पक्ष आणि समन्वयाची भूमिका कमीत कमी इथून पुढे 29 पर्यंत कुठलं त्या ठिकाणी इलेक्शनची त्या दरम्यान भूमिका नसणार आहे. त्यामुळे पुढच्या इलेक्शनवर आता कोणतीही भूमिका मांडण्यात का बोलण्यात का आता कुठलीच त्या ठिकाणी येईल. विकास कामाच्या बाबतीतलंच मी त्या दरम्यान बोलतोय. मुळात तुम्ही म्हणता विकासासाठी वाटतील ते करून आपण हा निर्णय घेतोय. विकासासाठी वाटतील ते म्हणून वर केंद्रात फडणवीसांकडनं निधी आणण्यासाठी एकनाथ शिंदेच्या सोबतीनं भाजपला सोबत घेणार का? नगरपालिकेत भाजप सोबत पक्ष होता. शिंदे साहेबांच्याकडे गेल्यानंतर ते सांगतील की त्या पद्धतीने होईल. आता साधी गोष्ट उदाहरण आहे पंढरपूरच्या जिजामाता उद्यान नागेश काकाला घेऊ. नगर विकास पूर्ण नगरपालिकेचा वरून निधी येईल, निधी खेचून आणता. पण जिथं संख्याबळ बघितलं जातं आपले आहे उर्वरित नगरसेवक त्यांचे आहे. काही कमिट्या म्हणजे तुमच्या विरोधी गटाचं वर्चस्व आहे. मग हा ताळमेळ जो इथं पाहिजे, तुम्ही निधी आणल्यानंतर त्या ताळमेळाने इथं विकास होणार. विरोधकांना सोबत घेऊन किंवा काय समजून सांगून विकास, कारण विकासाला निधी पंढरपूरला कमी पडत नाही, पण इथं जे ग्राउंड लेवलला काम करावं लागतं ते महत्वाचं आहे. त्याच्यासाठी तुम्ही काय करणार? या विरोधकांना सोबत घेऊन कसं काय त्या निधीचा विनियोग कसा करणार? 100% प्रवेश होऊ द्या. निधी त्या ठिकाणी मागणी केल्यानंतर परवा दिवशी आम्ही मागणी केल्यानंतर
किती साहेब मला त्या ठिकाणी निधी देत आहेत, किती JR त्या ठिकाणी डायरेक्ट करतायत ते बघूया. तिथून पुढे कसा ताळमेळ निघतोय आपल्याला सगळ्याला विश्वासात घेऊन आम्ही सांगू. आता भगीरथदादांनी सांगितलं पुलाखालनं खूप पाणी जाणार आहे, त्यामुळं 2029चा विचार आता न करता आपला पंढरपूर आणि मंगळवेढा या मतदारसंघामध्ये शिवसेना पक्ष आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या विचाराची लोक जास्तीत जास्त कशी प्रवाहात येतील ते काम आम्ही करू आणि योग्य काम करणाऱ्या माणसाला उमेदवारी मिळेल किंवा आमदारकीचा चान्स मिळेल हा पक्ष ठरवणार आहे. त्यामुळे आम्ही दोघंही काम करण्यासाठी आणि लोकांना ज्या लोकांनी विश्वास दाखवून आपल्याला सर्वांना नगरपालिकेच्या वेळेस जिल्हा परिषद तालुका पंचायत या सर्वांच्या माध्यमातून येणाऱ्या आता ग्रामपंचायत असतील त्यांना ताकद देण्याचं काम आमच्या दोघांच्याकडनं होईल आणि योग्य वेळी पक्ष निर्णय घेईल तो आम्हा दोघांना मान्य असेल. शरद पवार साहेब असतील तुमचं काय अन्याय झालाय का? नाही कोणाच्याही कडून आमच्यावर कुठलाही अन्याय झालेला नाही. आता सांगितलं ना भगीरथ दादा, माझं इथेच आहे. लोकांनी आपल्यावरती विश्वास दाखवला. आम्ही सगळे पक्ष म्हणजे आता आमच्यामध्ये काम करणारे सहकारी असतील सर्व पक्षात असून सुद्धा आम्ही एक विकास आघाडी स्थापन करून आम्ही त्या माध्यमातून काम केलं आणि जर एकत्र असू तर चांगलं ह्याच्यापेक्षा काम होऊ शकतं. लोकांसाठी आम्ही हा निर्णय घेतोय आणि मला वाटतं तो योग्य तुमच्या पण माध्यमातून आपण काही मागणी करणार आहात विधान परिषदेच्या जागा रिक्त होतात सोलापूर जिल्ह्याच्या असेल किंवा राज्यातल्या असेल, आपण दोघंही सक्षम नेतृत्व आहात, आपण पक्षात जात आहेत, दोघांपैकी एका मागणी करणार आहात? नाही, हा आमच्या लेवलचा प्रश्नच नाही. आम्ही आता पक्षात जाणार आहोत, त्याच्यानंतर काम करू आणि आमचं काम बघून आदरणीय पक्ष नेतृत्व तो विषय घेतील. जिल्ह्याच्या राजकारणात जाण्यासाठी पक्ष प्रवेश आहे का? आणि आता सांगितलं की कशासाठी आहे ते सांगितलं, मी सांगितलं, भगीरथ दादांनी सांगितलं. क्षेत्र विकास आघाडी 2000 उद्घाटन श्रेयवादाचं उद्घाटन थांबले आता. जिजामाता उद्यान म्हणजे विकास कामांच्या जिजामाता उद्यानचं काम झालेलं पण राहिले फक्त त्याचं करायचं कुणी करायचं ते नंतर पुढचं नाही तुम्हाला बहुतेक अर्धवट त्यातली माहिती आहे. जिजामाता उद्यानच्या कामाच्या बाबतीत त्या ठिकाणी माहिती घेतली मी. त्या जिजामाता उद्यानचं त्या ठिकाणी बरेचसे लोक हस्तांतरण करा म्हणत होते, परंतु हस्तांतरण करून नगराध्यक्षांनीच त्या ठिकाणी करून घेतलं गेलं नाही. त्याचं कारण ते काम बरंच निकृष्ट काही दर्जाचं झालं होतं. ते निकृष्ट दर्जाचं काम आम्ही हस्तांतरण करून घेत नाही. ते काम व्यवस्थित त्या ठिकाणी दुरुस्त करून द्या, चांगलं करून द्या, मग हस्तांतरण करून द्या. हस्तांतरण करून घेतल्यानंतर मग त्या ठिकाणी उद्घाटन करावं लागतं. माझ्या माहितीनं असं असतं. त्यालाच मराठीत हस्तांतरण म्हणतात. पूर्णच खोटा गुन्हा आहे. त्याच्यामध्ये तुम्ही एका समाजाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करता की खोटा गुन्हा? नाही मी तुम्ही 3 जण जखमी आहे. नाही, त्यातला एक मी- मुलगा आता जीवनाच्या जीवनमृत्यूशी खेळ चालू आहे त्याचा. तो मी मध्ये ऍडमिट मी आहे. मी काय आणि म्हणलं, त्याच्यामध्ये ऐका की त्याच्यामध्ये त्यांनी जी नावं घेतली त्याच्यामध्ये कुणाच्या सांगण्यावरून मी काय म्हणलं त्याच्या ते- सांगण्यावरून मारहाण झाली. मी काय म्हणलं ते लक्षात घ्या. आहे की तुम्हाला कोयते दाखवतो असे मी काय म्हणलं सांग, ज्यांनी केलंय त्याच्यावर जरूर त्या ठिकाणी कारवाई करू द्या, पण तो नगरसेवक त्या शहरामध्येच त्या दिवशी त्या ठिकाणी नव्हता. तो बाहेरगावी होता. त्याचं सुद्धा नाव त्या गुन्ह्यात त्या ठिकाणी गरलं. म्हणजे मारलं म्हणून नाही त्याचं नाव नाही ते मी त्या ठिकाणी सांगतोय. आणि जाणून बुजून राजकीय हेतूने प्रेरित होऊन त्यांचं नाव त्या ठिकाणी घेतलं गेलंय आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल केलाय. मी काय तो गुन्हाच खोटा आहे हे मी त्या ठिकाणी म्हणत नाही. मी अजून तुम्हाला क्लिअर करतोय. आणि दादा आपण नगरसेवक प्रवेश करणार आहे चर्चा 4-5 दिवस झाले शेवटी. हे जे काय बेबनाव अंतर्गत वारंवार पुढे येत आहे, जनतेने विकासाच्या वायद्यावर निवडून दिलेलं आहे, हे असं जे चित्र निर्माण झालंय, जनतेला काय सांगायला? कारण जनतेसमोर जे चित्र जात आहे की त्यांचं चित्र विकास आघाडीमध्ये मतभेद आहे. जनतेला काय सांगायचं? मी सांगितलं, दादांनी मगाशी सांगितलं, असं काही होणार नाही. हे ज्या काही गोष्टी झालेल्या आहेत ते त्या ठिकाणी सगळ्या चर्चेतनं याच्यातून थांबलेल्या आहेत.
आज परवा दिवशी हा प्रवेश झाल्यानंतर हा मुळात प्रवेश कोणताही अनिलदादांच्या, भगीरथ पालखेंच्या किंवा आमच्या कोणत्याही नगरसेवकांच्या वैयक्तिक स्वार्थासाठी त्या ठिकाणी झाला नाही. जो त्या ठिकाणी प्रवेशाच्या माध्यमातून निधी त्या ठिकाणी आणला जाईल तो शहरातल्या प्रत्येक भागामध्ये नागरिकांच्या ज्या विकास कामांच्या बाबतीतला असेल किंवा इथं जी प्रलंबित अनेक वर्षापासून जे राहिलेली कामं असतील किंवा अनेक वर्षापासून या शहराचा बराचसा भाग त्या ठिकाणी विकास कामापासून वंचित आहे, तो त्या ठिकाणी विकास कामांच्या पासून पूर्ण करण्यासाठीचा तो निधी आणण्यासाठीचा आमचा हा त्या ठिकाणी आटोकाट प्रयत्न आहे. आणि नगर विकास खात्याकडे डायरेक्ट त्या ठिकाणी स्वतः एकनाथजी शिंदे साहेब त्या दरम्यान त्या खात्याचे प्रमुख आहेत. त्या ठिकाणी आणि देखील निवडणुकीच्या रिंगणात चर्चा त्यावेळेस अशी झाली की त्यांना जी मतं पडली त्यामुळे तुम्हाला फटका बसला आणि पराभव झाला. तिकीट देण्याचा विषय असा किंवा त्या तंतुगणा त्यावेळेस लढल्या. आता 29 दोघांचं काय ठरलंय भविष्यात 29 नाही, आम्ही वेळोवेळी त्या ठिकाणी सांगितलंय, दादांनी सांगितलंय, मी सांगितलंय. 24ला राजकारणात काम करत असताना काही चुका असतील, काही निर्णय असतील, त्यावेळेच्या महत्वाकांक्षा त्या गोष्टी झालेत का, तर हो झालेत. पण त्या दुरुस्त करून बदलत गेल्या, त्या दुरुस्त केल्या तर त्याचा त्या ठिकाणी निर्णयाच्या दुरुस्त केल्यानंतरचा निकाल देखील त्या ठिकाणी फायद्याचाच होतो. याचा आपण नगरपालिकेच्या निवडणुकीत देखील बघितलंय. मग तो पंढरपुरात बघितलं, मंगळवेढ्यात त्या ठिकाणी बघितलं आणि इथून पुढच्या काळात देखील एकत्रितपणे एकजुटीनं हातात हात घालून काम केल्यानंतर भविष्य काळात देखील असाच निकाल, जसं तुम्ही मताची आज आकड्याची जी त्या ठिकाणी बेरीज सांगितली, अनिल दादा असतील, मी असेल किंवा दिलीप बापू असतील, आमच्या मताची जर त्या ठिकाणी बेरीज बघितली तर 1,30,000च्या पुढे त्या ठिकाणी ती बेरीज जाते आणि निवडून आलेल्या प्रतिनिधींची बेरीज 1,24,000 ते 25,000च्या दरम्यान जाते. मतांतर आणि त्या ठिकाणी याचा फटका नक्कीच आम्हाला बसलाय का, तर बसलाय. त्याची दुरुस्ती करून आम्ही त्या ठिकाणी पुढे जातोय. नक्की इथून पुढच्या काळात त्याबाबत दुरुस्ती केली जाईल. आणि एकाच पक्षात जातोय आपण, त्याच्यामुळं पक्ष प्रमुख असतील किंवा त्या पक्षाचे विचारधारा असतील हे योग्य निर्णय त्यावेळेस घेतील, ते आम्हा दोघांना मान्य असतील.